नमस्कार. आज आपण एका बौद्ध जातक कथेतून एक खूपच अविश्वसनीय प्रवास करणार आहोत. ही गोष्ट आहे एका अशा राजाची जो प्रेमासाठी कोणत्याही आव्हानाला सामोरे जातो, अगदी बाह्यरूपाच्या पलीकडे जाऊन. चला तर मग या अद्भुत कथेमध्ये शिरूया. बघा, ही कथा फक्त मनोरंजनासाठी नाहीये. खरं तर ही गोष्ट स्वतः बुद्धांनी त्यांच्या एका भिक्षूला सांगितली होती. तो भिक्षू सांसारिक इच्छाकांक्षांच्या जाळ्यात अडकला होता. मग ह्या कथेतून त्याला नक्की काय शिकवण मिळाली असेल, चला पाहूया. या कथेत आपल्याला बरेच नाट्यमय प्रसंग बघायला मिळतील. एका विचित्र लग्नापासून ते थेट राज्यावर आलेल्या एका मोठ्या संकटापर्यंत हा प्रवास आपल्याला कुठे घेऊन जातो ते बघूया. तर कथेची सुरुवात होते राजकुमार कुसापासून. तो राजा ओकाक आणि राणी सिलावती यांचा मुलगा होता. असं म्हणतात की देव सक्काच्या आशीर्वादाने त्याचा जन्म झाला होता. आणि इथेच कथेचा खरा संघर्ष सुरू होतो. एका बाजूला आहे राजकुमार कुस, जो प्रचंड ज्ञानी आहे पण त्याचं बाह्यरूप कुरूप आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे राजकुमारी पभावती, जिच्या सौंदर्याची चर्चा सगळीकडे आहे. आता ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या व्यक्तींचं नशीब कसं काय जुळणार? आता कुसाची आई राणी सिलावती खूप हुशार होती. तिला माहिती होतं की पभावती तिच्या कुरूप मुलाला कदाचित स्वीकारणार नाही. म्हणून तिने एक युक्ती केली. तिने सांगितलं की आमच्या कुटुंबात एक प्रथा आहे, जोपर्यंत पत्नी गर्भवती होत नाही तोपर्यंत ती दिवसा आपल्या पतीला पाहू शकत नाही. आणि याच एका अटीमुळे हे लग्न शक्य झालं. पण कुसाला आपल्या सुंदर पत्नीला पाहण्याचा मोह काही आवरला नाही. आईने इतकं बजावूनही त्याने तिच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं आणि तिला भेटण्यासाठी एक अशी योजना आखली ज्यामुळे पुढे एक मोठा अनर्थ घडणार होता. जरा विचार करा, किती नाट्यमय क्षण असेल हा. राजकुमारी पभावती आरामात अंघोळीसाठी आलीये आणि अचानक तिचा हात कोणीतरी पकडतं आणि तो म्हणतो, मी राजा कुसर आहे. यानंतर काय झालं असेल? पभावतीची प्रतिक्रिया तर खूपच धक्कादायक होती. ती इतकी घाबरली की बेशुद्धच पडली. आणि जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिने क्षणाचाही विचार न करता आपल्या वडिलांच्या राज्याकडे परत जाण्यासाठी लवाजमा बोलावला. कुसाचं मन पूर्णपणे तुटलं होतं, पण त्याने हार मानली नाही. तो आपल्या निश्चयावर ठाम होता. त्याने आपलं राज्य आईच्या हवाली केलं आणि पभावतीच्या मागे सागल शहराकडे निघाला. त्याचा पहिला वेश होता एका कुंभाराच्या मदतनीसाचा. तिथे त्यानं गुपचूप एका सुंदर भांड्यावर पभावतीची प्रतिमा कोरली. पण जेव्हा ते भांडं पभावतीकडे पोहोचलं तेव्हा तिने ते रागाने फेकून दिलं. त्याचा दुसरा प्रयत्न होता टोपल्या विणणाऱ्याचा. त्याने पभावतीचं चित्र असलेल्या एक सुंदर पंखा विणला, पण तोही तिने रागाने जमिनीवर आपटला. अखेर त्याला आचारी म्हणून यश मिळालं. तो इतकं अप्रतिम जेवण बनवायचा की त्याला थेट राजकन्यांसाठी जेवण बनवण्याचं काम मिळालं. आणि याच कारणामुळे त्याला राजवाड्यात प्रवेश मिळाला. विचार करा, जेव्हा कुस स्वतः जेवण घेऊन तिच्या दारात उभा राहिला तेव्हा पभावतीने त्याला हे कठोर शब्द सुनावले. त्याच्या इतक्या प्रयत्नांनंतरही तिचा तिरस्कार तो थोडासुद्धा कमी झाला नव्हता. बघता बघता 7 महिने उलटून गेले, पण कुसाला काही यश आलं नाही. तो आता निराश झाला होता. पण म्हणतात ना, देव मदतीला धावून येतो. आणि तेव्हाच देव सक्काने हस्तक्षेप केला आणि या कथेत एक अनपेक्षित वळण आलं. सक्काने काय केलं माहितीये? त्याने 7 वेगवेगळ्या राजांना संदेश पाठवला की प्रभावती विवाहासाठी उपलब्ध आहे. मग काय, ते 7ही राजे आपापली सेना घेऊन शहरावर चालून आले आणि त्यांनी शहराला वेढा घातला. 7 सैन्यांनी वेढा घातल्यामुळे पभावतीचे वडील राजा मद्ध पूर्णपणे हताश झाले. आणि त्या हताशेतून त्यांनी एक भयंकर निर्णय घेतला. आता पभावतीवर तिच्याच निवडीमुळे मृत्यूचं संकट ओढवलं होतं. राजवाड्यात जल्लादाला बोलावण्यात आलं आणि सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलं. तेव्हा मात्र घाबरलेल्या पभावतीचा धीर सुटला. तिने अखेर आपल्या आईजवळ कबूल केलं की राजा कुस इथेच आचारी म्हणून वेषांतर करून राहत आहे. आणि हा होता कथेतील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट. इथे सत्तेचं संतुलन पूर्णपणे बदलून गेलं. कुसाने मुद्दाम तिथे चिखल तयार केला आणि त्या गर्विष्ठ राजकुमारीला, प्रभावतीला, पूर्णपणे नम्र होऊन तिच्या गर्वाचा त्याग करून माफी मागायला लावलं. आणि इथे कथेचा कळस गाठला जातो. तो सामान्य आचारी नाहीसा होतो आणि कुश पुन्हा आपल्या पराक्रमी राजाच्या रूपात परत येतो. त्याच्या एकाच सिंहगर्जनेने, हो फक्त एका गर्जनेने, प्रतिस्पर्धी सैन्य घाबरून पळून जातं. हे होतं त्याच्या खऱ्या सामर्थ्याचं प्रदर्शन. कथेचा शेवट कुसाच्या पराक्रमाने नाही तर त्याच्या बुद्धिमत्तेने होतो. त्याने त्या संकटाचं रूपांतर एका मोठ्या राजकीय संधीत केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कठोर परिश्रमाने आणि निष्ठेने त्याने अखेर आपल्या राणीचं प्रेम जिंकलंच. पण थांबा, ही कथा इथेच संपत नाही.
या सगळ्या घटनांमागे एक खूप खोल अर्थ दडलेला आहे जो थेट त्यांच्या मागच्या जन्मातील कर्माशी जोडलेला आहे. चला ते रहस्य सुद्धा उलगडूया. म्हणजे बघा, त्यांच्या भूतकाळातल्या कृतींनीच त्यांच्या वर्तमानाला आकार दिला होता. कुशाच्या एका चुकीमुळे त्याला कुरूप जन्म मिळाला, तर पबावतीच्या प्रार्थनेमुळे तिला जन्मापासूनच त्याच्याबद्दल तिरस्कार वाटत होता. त्यांच्या कृती आणि त्याचे परिणाम थेट एकमेकांशी जोडलेले होते. तर जातक कथा म्हणजे काय हे समजून घेणं महत्वाचं आहे. ह्या केवळ गोष्टी नाहीत, तर त्या बुद्धांच्या मागील जन्मांशी संबंधित आहेत. आणि प्रत्येक कथेतून आपल्याला एक महत्वाचा नैतिक धडा मिळतो. आणि याच एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण या विश्लेषणाच्या शेवटी पोहोचलो आहोत. बाह्यरूपाच्या पलीकडे पाहण्याबद्दल आणि आपल्या कर्माबद्दल ही प्राचीन कथा आजच्या काळात आपल्याला काय शिकवते यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया.